खातेवाटपावरून काही जण समाधानी आणि काही असमाधानी असणं स्वाभाविक, पण प्रत्येक खात्याला न्याय देण्याचं काम करणं महत्त्वाचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. पालकमंत्रीपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा, मात्र महायुतीत वाद होणार नाही, एकत्र बसून चर्चा करू, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, मलाच पालकमंत्रीपद मिळणार, संजय शिरसाटेंचं वक्तव्य. तर अतुल सावेच पालकमंत्री होणार, भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वास. छगन भुजबळांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक, नेत्यांची भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, नाराज भुजबळ काय निर्णय घेणार याकडे लक्ष. दादरमध्ये कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आले एकत्र, दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शरद पवारांनी केला मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, भीमथडी जत्रेला येण्याचं दिलं निमंत्रण. अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही, भुजबळांचं नाव न घेता नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी, परप्रांतीयांची मराठी कुटुंबाला मारहाण, मुलीशी अश्लील चाळे केल्यानं जाब विचारला म्हणून केली मारहाण. आणि पॉपकॉर्नवरील अतिरिक्त जीएसटीमुळे पॉपकॉर्न महागणार, जीएसटी परिषदेच्या 55व्या बैठकीत पॉपकॉर्न संदर्भात जीएसटी कर आकारणीबद्दल महत्त्वाचा निर्णय. आपला महाराष्ट्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. अजित पवारांनी नवीन खेळी खेळल्याचं पाहायला मिळते. भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत दादांनी भुजबळांना जोर का झटका दिलाय. भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर ती मी खपून घेणार नाही, असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिला. कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंचं संपूर्ण नाशकात त्यांचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, मात्र या बॅनर्सवरून छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर लावलेले बॅनर्स चर्चेचा विषय बनलेत. कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचे फोटो गायब असले तरी भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचे फोटो कोकाटेंच्या बॅनर्सवर असल्यानं चर्चांना उधाण आलंय. दादरमध्ये राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. लग्न सोहळ्यात दोघांमध्ये कौटुंबिक संवादही झाला. दोन्ही भावांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दोघेही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर नाना पटोलेंनी वक्तव्य केलंय. कोण कुणाला भेटतंय यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत, असा खोचक टोला नाना पटोलेंनी लगावला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांनी भाष्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य शिरसाटांनी केलं. ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. छगन भुजबळ मोठे नेते, भुजबळांची राज्याला आणि पक्षाला गरज आहे, त्यामुळे ओबीसी नेते भुजबळांची समजूत काढतील अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. अमित शहांच्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करतात. खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांवर निशाणा साधला. प्रणिती शिंदेने अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत निशाणा साधला. शहांच्या वक्तव्यामुळे सर्वांचीच मनं दुखावली गेली, त्यामुळे इथून लढाई सुरू झाली आहे. शहांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली. कोल्हापूरमधील शिवसेना उपगटाचे नेते के.पी. पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. मुश्रीफांच्या घरी जाऊन मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सत्कार केला. त्यामुळे निवडणुकीआधी महाविकास आघाडीत गेलेले के.पी. पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या. जगात धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते चुकीच्या समजुतीमुळे झाले, असं महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
शरद पवारांनी पुण्यातील भीमथडी जत्रेला भेट दिली। जत्रेत ग्रामीण भागातील कला आणि खाद्य संस्कृतीचं दर्शन घडत आहे। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांकडून जत्रेचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावरती आहेत। यावेळी बारामती MIDC जवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या अष्टविनायक ज्वेलर्स शॉपचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अजित पवारांना निवेदन देण्यात आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करा, धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली। येत्या 5 जानेवारीला उद्धव ठाकरे तर 10 जानेवारीला राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल मार्कडवाडीला भेट देत आहेत। तिथल्या ग्रामस्थांशी आणि मतदारांशी EVM मशीनविषयी ते चर्चा करणार आहेत। कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यात येईल अशी माहिती सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिली। अलमट्टीच्या उंचीबाबत जल आयोगालाही पत्र लिहिल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं। जळगाव महापालिकेतील पाईपलाईनसह भंगार चोरी प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी ते आमदार राजू भोळे यांनी केली आहे। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आला आहे। हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली। विशेष म्हणजे विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोले यांची नियुक्ती करण्यात आली। राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं। खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्री पदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली। विशेष करून तिन्ही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कुणाकडे येणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे। संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत आणि भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांना। मात्र अतुल सावेंनाच मंत्रिपद मिळायला हवं असा दावा जो आहे तो शिरसाटांचे समर्थक संजय केनेकर यांनी केला। पालकमंत्रीपदासाठी संजय शिरसाटांनीही दावा केला आहे। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावाही त्यांनी केला आहे। भाजपसह शिवसेनेनंही दावा केल्यानं संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांमध्येच रस्सीखेच असल्याच्या चर्चा रंगू लागल्या। रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाल्यानं जनतेला आनंद झालेला आहे असंही ते यावेळी म्हणाले। खातेवाटपाबाबत काही जण समाधानी तर काही जण असमाधानी आहेत आणि हे चालत राहतं, पण प्रत्येकाने आपल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही, पालकमंत्रीपदावरूनही वाद होणार नाहीत। पालकमंत्रीपदाचं योग्य पद्धतीने वाटप होईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। नाना पटोले यांनी खातेवाटपावरून महायुतीवर निशाणा साधला। महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झाली आहे, ते आपापसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय। तर आता हे पालकमंत्री पदासाठी भांडतील असा चिमटाही नाना पटोले यांनी काढला। मला पुन्हा पाणी पुरवठा खातं मिळाल्याचा आनंद आहे अशी भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली। कोणतंही खातं हलकं फुलकं नसतं, काम करणारा माणूस जिथे लात मारेल तिथून पाणी काढतो असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। अतुल सावेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची पेढे तुला करण्यात आली। यावेळी देवाभाऊंमुळे मला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालं असं म्हणत अतुल सावेंनी फडणवीसांचे आभार मानलेत। आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे दिवंगत वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं। यावेळी आकाश फुंडकरांना अश्रू अनावर झाले। मंत्री संजय सावकारे यांचं जळगावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं। यावेळी आदिशक्ती मुक्ताईची आरती करत सावकारेंनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले। पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्ध्यात जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रशासनानं त्यांना पुष्पगुच्छ दिलाय, तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। उदय सामंत यांनी पदभार सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच रत्नागिरीत आले आणि यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत केलं। मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदा साताऱ्यात आले। यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा ताफाही होता। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर JCB बनवून पुष्पवृष्टी केली। शालेय शिक्षण मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर दादा भुसेंचं मालेगावात आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। भुसेंच्या समर्थकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणमध्ये नितेश राणेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। नितेश राणेंना पुष्पहार घालत त्यांच्यावर JCBतून पुष्पवृष्टी करण्यात आली। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघात दाखल झाले। रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या वतीनं योगेश कदम यांचं जंगी स्वागत करण्यात आलं।
रायगडमधील शिवसेना आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळाल्यानं रायगडकरांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला। हिवाळी अधिवेशन आटपून मुंबईत येणाऱ्या मंत्री गोगावलेंच्या स्वागतासाठी रायगडवासीय थेट मुंबई विमानतळावर धडकले। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले। कार्यकर्त्यांकडून संजय शिरसाट यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। फटाके फोडून क्रेनच्या साह्यानं भव्य हार घालून संजय शिरसाटांचं स्वागत करण्यात आलं। विकेंडमुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। इंदापूर ते बायपास मार्गावर तब्बल 2 किलोमीटर लांब रांगा पाहायला मिळाल्या। खेड तालुक्यातील नारंगी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि यावेळी नागरिकांची पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली, तर काही जणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला। पुरवलीत मेट्रो स्थानकाच्या शेजारी अवैधपणे रॅबिट आणि कचरा टाकला जातो, त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आणि या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले।